हे बघा आता आमच्या रेवाला झोपवलं आहे. कार्तिकला शाळेत नेऊन सोडायचं आहे. तर तयार होय बोल. कार्तिकचे पप्पा मला म्हणतात, तू काय करतेस, एक व्हिडिओ एडिटिंग करायला तुला 1 तास लागतो. त्याच्यासाठी त्यांना म्हणले की चला एक मिनी ब्लॉग मी तुमचा आवाज देऊया. तर एक व्हिडिओला आवाज द्यायला त्यांना 100 व्हिडिओ डिलीट केलेत. त्याच्यामुळे म्हणले की तुम्ही बसा बाजूला गप आणि मीच देते त्याच्यात आवाज. तेव्हा त्यांना कळलं की एका व्हिडिओ मागे हे किती मेहनत करते आवाज द्यायला. आणि आता मी चालले कार्तिकला शाळेमध्ये आणायला. तर शाळेमध्ये आणायला जाताना आमच्या नाटकं तर अलगच चालू असतात. आणि रिवाचे तर काही विचारूच नका. आम्ही दोघी पण निघला तर रिवाला बाहेर जायचं म्हणलं की खूपच जास्त आनंद होतो. आणि आम्ही दोघी जायचं शाळेमध्ये, खूपच लांब आहे शाळा. त्यानंतर आम्ही कसं बसं तरी पोचला शाळेमध्ये. तिथं कार्तिकचे नाटकं चालू आहेत. रात्रीचे 9:30-10 वाजल्यात. या दोघांची काही मस्ती संपायलीच नाही. बाहेर सगळे लोक झोपलेत पण दोघं काही झोपत नाहीत आणि सकाळी काय उठत नाहीत. आणि आज कार्तिकच्या पप्पाची मला खूपच जास्त हसू आलं. आणि आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.